सुस्वागतम. कृष्णा आणि कोयनेच्या संगमावर जमलेल्या सारस्वतांच्या मेळ्यात मी प्रज्ञा कुलकर्णी सर्व पुस्तकप्रेमींचं, अभिरुची संपन्न, वाचन संपन्न, प्रतिभा संपन्न वाचकांचं हार्दिक स्वागत करते आणि तिसऱ्या पर्वातल्या या पुस्तक प्रकाशनाच्या निवेदनाची धुरा माझ्या खांद्यावर घेते. कसदार लेखणीचे धनी असलेले कवी मंगेश पाडगावकर त्यांच्या एका कवितेत म्हणतात, वाचन आहे प्रवास सुंदर नव्या नव्या ज्ञानाचा, इतिहासाचा, साहित्याचा आणि विज्ञानाचा. नव्या दिशेचे नव्या युगाचे प्रकाश गाणे गाती, ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुच्या हाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती. हेच ग्रंथ आपले गुरु आहेत, हेच ग्रंथ आपले मित्र आहेत आणि याच ग्रंथांच्या सानिध्यात आपण हा सोहळा साजरा करतोय. माझी आई लहानपणापासून एक गोष्ट मला नेहमी सांगत आली आहे, उरकून टाकायचा असतो तो कार्यक्रम आणि जे क्षण साजरे करायचे असतात ते असतात सोहळे. तर हा साजरा करण्याचा क्षण आहे आणि म्हणूनच हा सोहळा आहे. या सोहळ्याच्या पुढच्या भागाकडे वळूयात. यानंतर पुस्तक प्रकाशनाच्या पुढच्या खांदेकऱ्याचं नाव आहे श्रीयुत दीपक तांबोळी सर. कुठलीही साहित्यिक पार्श्वभूमी नसतानाही सकस साहित्य निर्मिती करणारं हे प्रांजळ नाव आहे. प्रचंड निरीक्षण शक्ती आणि संवेदनशील मनोवृत्तीमुळं त्यांच्या कथांमध्ये वास्तवाचं, माणुसकीचं हळवं दर्शन होतं. त्यांच्या कथा अस्वस्थ मनाच्या या निवडक कथांच्या संग्रहाच्या प्रकाशनाचा हा सुंदर क्षण. मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी या पुस्तकाचं विमोचन करावं. तो खूप हळवा क्षण असतो, पण हा हळवा क्षण अनुभवणं हा आईचाही छंद असतो आणि म्हणूनच मी सरांना विनंती करते की त्यांनी या पुस्तकाबद्दल आमच्याबरोबर संवाद साधावा. मंचावरील मान्यवर आणि पुस्तकप्रेमींनो नमस्कार. हे माझं 7वं पुस्तक. मी 2018 पासून लिहायला सुरुवात केली आणि माझ्या पुस्तकांची नावं जर बघितली तुम्ही, कथा माणुसकीच्या, हा खेळ भावनांचा, रंग हळव्या मनाचे, अशी माणसं अशा गोष्टी आणि कथा अस्वस्थ मनाच्या, या सगळ्यावरून तुम्हाला लक्षात येईल की या बहुतेक कथा ज्या आहेत या मनावर आधारित आहेत. मी रेल्वेत इंजिनियर होतो आणि त्या निमित्ताने मी भरपूर प्रवास केला. या प्रवासात जी माणसं मला भेटायची, या माणसांचे स्वभाव मी बघितले. काही माणसं दुःखात असूनही सुखात असल्यासारखी वागतात, काही माणसं सुखात असूनही दुःखात असल्यासारखी वागतात. सुखी माणसं जी असतात किंवा आनंदी माणसं असतात ती वाईट वागू शकतात आणि जी आपण ज्यांना दुष्ट म्हणतो ती माणसंही कधी कधी खूप चांगली वागून जातात. तर अशा माणसांचा माझा अनुभव आहे. 6 माझे कथासंग्रह झाले आणि मग नंतर करायचं काय, एक कथासंग्रह लिहायला कथा तर होत्या पण त्या अपुऱ्या होत्या. मग मला बऱ्याच जणांनी आग्रह केला की तुमच्याच काही निवडक कथा त्यांचा एक संग्रह बनवा, म्हणजे तुमचे बाकीचे कथासंग्रह घ्यायची आम्हाला गरज भासणार नाही. म्हणून मग तो विचार मलाही पटला. मग निवडायच्या कशा कथा, मीच निवडायच्या का? तर मग मी माझ्याच काही मित्रांना सांगितलं की तुम्ही कथा निवडा आणि मला सांगा. मग त्यांनी ते बसले, जवळजवळ 2-3 महिने त्यांनी घेतले. मग त्या कथातून ज्या कथा त्यांनी मला दिल्या
त्या कथा मग मी घेतल्या आणि मला त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचंच नाव द्या, तुम्हीच निवडल्यात असं समजा. कारण मला ॲक्च्युली कसं आहे की मी जेव्हा कथा व्हॉट्सअपवर पोस्ट करतो, फेसबुकवर पोस्ट करतो, त्यामुळे वाचकांचा जो प्रचंड प्रतिसाद मला मिळत असतो त्याच्यातून मला कळतं की कुठली कथा जास्त वाचकांना आवडते. म्हणून मग त्या कथा एकत्र करून हा एक नवीन कथासंग्रह बनवला आहे. कथा आणि मोठ्या मनाचं आहे, वाचनावर पुस्तकांवर त्यांचं प्रेम आहे, त्यामुळं इथला प्रत्येकजण ते पुस्तक खरेदी करून या वाचन प्रेरणेच्या ज्योतीला ड्युटीला पुढे पुढे नेत राहतील. धन्यवाद सर. यानंतर पुढचा खांदेकरी आहे सौभाग्यवती कल्पना पाटकर. सावलीची झळ या त्यांच्या कविता संग्रहाचं प्रकाशन इथे होतंय. मी कल्पना पाटकर मॅडमना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. माझीच एक कविता आहे. माणसांच्या यात्रेत फिरण्यापेक्षा शब्दांच्या यात्रेत फिरणं कितीतरी चांगलं. माणसांच्या यात्रेत फिरण्यापेक्षा शब्दांच्या यात्रेत फिरणं कितीतरी चांगलं, कारण शब्दच असतात. गर्दीतून जाताना हाताला धरणारे, अश्रू पुसणारेही शब्दच असतात. शब्दात भेटतो मला तुका ज्ञानेश्वर, शब्दात भेटतो मला तुका ज्ञानेश्वर, शब्दात भेटतं मला सारं चराचर, शेवटी शब्दातच भेटतो मला ईश्वर. आणि म्हणूनच माणसांच्या यात्रेत फिरण्यापेक्षा शब्दांच्या यात्रेत फिरणं कितीतरी चांगलं. कल्पना पाटकर मॅडमनाही शब्दांच्या यात्रेत फिरायला आवडतं. त्याही शब्दप्रेमी, पुस्तकप्रेमी आहेत. सर्वसामान्यतः आपण उन्हाच्या झळा असा शब्दप्रयोग करतो, परंतु कल्पना पाटकरांचा कविता संग्रह म्हणजे सावलीची झळ या नावातूनच वेगळेपण डोकावतंय. काही कारणापरत्वे उत्कट प्रेमाला वंचित झाल्याच्या वेदना, सल, दुःख अतिशय संयतपणे आणि विशेषतः त्याचं भांडवल न करता काव्य रूपात प्रकट झालेल्या या सहज सुंदर आणि अंतर्मुख करणाऱ्या कविता आहेत. आणि त्यामध्ये भावनांचे अतिशय सुंदर असे आविष्कार आहेत. अभिमानाची गोष्ट म्हणजे या पुस्तकाला शिवांजली साहित्यपीठ सन्मान सुद्धा प्राप्त झालाय. अशा या कविता संग्रहाचं, सावलीची झळ या कविता संग्रहाचं प्रकाशन करण्याची मी मान्यवरांना अंतरंगात जेव्हा मौन रंग मिसळतो तेव्हा डोळस प्रज्ञा निर्माण होते. या अमिताभ प्रज्ञेच्या प्रकाशात सारे काही स्वच्छ दिसू लागते. विकल अस्तित्व आणि शुद्ध विवेक यांची सांगड घालता येते. आभाळावरचे मेघांचे पटल दूर होऊन स्वच्छ निळाईचा गाभा दिसू लागतो. मग शांततेचा आवाज ऐकू येतो. कवयित्री कल्पना पाटकर यांनी सावलीची झळ या कविता संग्रहात शांततेच्या ध्वनीला आपल्या शब्द सारणीत सजग साकार केले आहे. त्यांच्या आत्मीय स्पंदनांची झळ आपल्याला अस्वस्थ करते. तुझ्याच साठी दडवलेली निगूढ गर्द सावली आता अखंड झळ सोसते. दुस्सह प्रेमवंचित जगणे स्वीकारायचे की पुनर्भेटीच्या वरदानाची आस बाळगायची. हा विकल्प जेव्हा साकारतो त्यावेळी प्रश्नांचे मोह भोवती घुंगावते.
व्यवहार्य दुनियेत प्रत्येक प्रश्नाला उत्तर सापडू शकते, परंतु प्रीतीच्या मुलखात अनुत्तरित प्रश्नांचे शासन असते. याची जाणीव कल्पना पाटकर यांच्या प्रवासात होत राहते आणि सावलीच्या झळीच्या या प्रवासात रसिक सहयात्री म्हणून सहज सामील होतो. या सावलीची झळ या पुस्तकाच्या प्रसव वेदना साहून हे पुस्तक जन्माला घालणाऱ्या आणि ही सुंदर पर्वणी आपल्याला देऊ करणाऱ्या कल्पना पाटकर मॅडमना मी विनंती करते की त्यांनी या पुस्तकाबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं. उपस्थित मान्यवर आणि सर्व पुस्तकप्रेमी सदस्य, सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. मी आज पहिल्यांदाच ह्या स्नेहसंमेलनासाठी येत आहे आणि माझ्या सावलीची झळ ह्या पुस्तकाचं पहिल्या आवृत्तीचं प्रकाशन मागच्या वर्षी बागवे सरांच्या हस्ते झालं. हे आज दुसरी आवृत्ती प्रकाशित होत आहे आणि याच्यासाठी मला खूप खूप आनंद होत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मी ह्या समूहात तशी नवीन आहे, फारशी ॲक्टिव्ह नसते आणि काल जेव्हा मी आले तेव्हा मला असं वाटलं की काय बोलावं ह्या सगळ्यांसमोर, मी किती नवखी आहे. पण एका दिवसात ह्या सगळ्यांनी इतकं आपलंसं करून घेतलं आहे की माझ्यामध्ये हा नवखेपणा अजिबात राहिलेला नाही. तर कदाचित मी 5 मिनिटापेक्षा जास्त घेईल असं होऊ शकतं, पण मी स्वतःला कंट्रोल करेन. महत्त्वाचं सांगायचं असं की माझे जे प्रकाशक आहेत नितीन हिरवे आज आले नाही आहेत. मी पुस्तक प्रेमी ह्या नावाविषयीच एक सांगते की पुस्तकांवर प्रेम करणारा प्रकाशक, संवेदनशील प्रकाशक म्हणून मला ते मिळाले. हे पण एक भाग्याचं लक्षण. दुसरं म्हणजे त्यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगायचा होता जो मी माझ्या पहिल्या भाषणात पण सांगितला होता आणि आजही सांगेन. नितीन हिरवे आज नाही आहेत, पण मला असं वाटतं की त्यांच्याविषयीचं हे सांगणं फार गरजेचं आहे. पुस्तक प्रेम म्हणजे काय? ज्या वेळेला ठरलं की माझं पुस्तक करायचं आहे, बागवे सरच बोलले नितीन हिरवेंशी आणि त्यांनी मला संपर्क केला. त्यानंतर काही दिवस कॉन्टॅक्ट झाला नाही. तर मला वाटलं हे करतायत की नाही पुस्तक माहिती नाही, बघूया. मग अचानक त्यांचा मेसेज आला, पुस्तकाचं काम चालू आहे आणि मी गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी तुला पुस्तकं पाठवेन. म्हटलं अरे वा, चांगली गोष्ट आहे. तर गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी त्यांचा मेसेज आला, लेक सासरला निघाली आहे. आता ह्या वाक्यामध्ये तुम्हाला जाणवेल की पुस्तकावर लेकीसारखं प्रेम करून त्यांनी ती तयार करून माझ्याकडे पाठवली, म्हणजे त्यांचं किती प्रेम आहे पुस्तकांवर. तर हे असेच सदस्य सगळे इथे पुस्तकप्रेमी म्हणून इथे आहेत. दुसरं आवर्जून एक सांगायचं आहे की हे जे काही पुस्तक आहे, हे पुस्तकाच्या मागे खूप खूप मोलाची मदत, प्रोत्साहन आणि प्रेरित करणं जे असतं ना, ते केलेलं आहे प्रकाश पिटकर सरांनी. जर त्यांनी मला हे असं उद्युक्त केलं नसतं तर सावलीची झळ आज तुमच्या पुढे आली नसती. ह्याच्यामध्ये अजून एक आहे की एक अजून सांगायचं आहे की हा फोटो पण जो आहे पुस्तकावरचा तो पण त्यांनी काढलाय, माझं भाग्य. दुसरी एक गोष्ट की त्यांनी ग्वाल्हेरच्या राजवाड्याचा एक फोटो काढला होता. तो फोटो मला इतका आवडला की तो फोटो बघून मला झळ नावाची कविता सुचली. ती झळ कविता त्यातल्याच 4 ओळी आत्ता प्रज्ञा मॅडमने ज्या वाचून दाखवल्या, जे ब्लर्ब होतं बागवे सरांनी घेतलेलं, तर त्यातल्याच आहेत. आणि त्या झळ नावाच्या कवितेवरून सावलीची झळ हे नाव ह्या संग्रहासाठी मी घेतलंय. याच्यासाठी सुद्धा सगळं श्रेय प्रकाश पिटकर सरांचं आहे. मला खूप खूप आनंद होतो हे सांगताना. आणखीन ह्या पुस्तकामधल्या ज्या कविता आहेत ह्या सर्वच काही अशा गहन आहेत असं नाही आहे, पण तरीसुद्धा जे पहिलं प्रकाशन सोहळा जेव्हा झाला तेव्हा अशोक बागवे सरांनी यातली एक कविता अक्षरशः ऑडियन्सना शिकवली होती 10 ते 12 मिनटं घेऊन. आणि ते एक माझ्यासाठी एक मोलाचा दगड आहे तो माझ्यासाठी, की तिथून मला असं वाटलं की हो, मी खरंच काहीतरी चांगलं लिहिलं आहे. आणखीन एक विशेष आता सांगेन की नितीन हिरवे मला म्हणाले की पहिल्या पुस्तकाचं नाव तुझ्या सावलीची झळ आहे, चल दुसरं पुस्तक लिही, त्याचं नाव मी देतो, उन्हाचा गारवा.
तर ही एक गंमत म्हणून मी सांगितली. आत्तापर्यंत आपण पोस्टमॉर्टम किंवा भूतांच्या गोष्टी किंवा हे असं बरंच काय 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 ऐकलं आहे. तर मला वाटतं थोडासा माहोल जरा आपण हलका करूया. मी माझी एक छोटीशी प्रेमावरची कविता तुमच्यापुढे सादर करून थांबते. बंद पेटी. माळ्यावरच्या एका पेटीत केलंय मी बंद तुझ्या आठवांना. माळ्यावरच्या एका पेटीत केलंय मी बंद तुझ्या आठवांना. पेटीला एक कुलूपही, सहसा लक्ष नको जायला म्हणून वर चिकाचा पडदाही लावलाय. अगदी मनाजोगं फिल्डिंग लावलंय. तरी पण चुकार नजर सारखी सारखी वरच बघते. तरी पण चुकार नजर सारखी सारखी वरच बघते. पडदा आपोआप सरकतो. कुलूप गळून पडतं. नि मोगरा दरवळतो. त्याला कसं लपवू तूच सांग. त्याला कसं लपवू तूच सांग. धन्यवाद. धन्यवाद कल्पना मॅडम. तुमच्या कल्पना खरंच कल्पनातीत आहेत आणि या कवितेनंतर श्रोतृवृंदातल्या प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर आठवणींचे गुलाब खुलले आहेत. धन्यवाद त्यासाठी. यानंतर पुस्तक प्रकाशनाची ही पालखी वाहताना जी धुरा भावमंजिरी या कविता संग्रहातून आपल्याकडे घेऊन येतात त्या वैशाली भागवत मॅडमना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. मंजिरी म्हणजे अर्थात तुळशीचं बी. तुळशीचं बी जिथे जिथे पडतं तिथून नवा जन्म जन्माला येतो आणि भावभावनांचे अनेक नवे जन्म या कविता संग्रहातून आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणूनच या कविता संग्रहाचं नाव आहे भावमंजिरी. मनाचा मनाशी संवाद साधून त्यातून सत्वाचा शोध आणि आत्मचिंतन करून जन्म आणि मृत्यूच्या दोन बिंदूतला प्रवास सोपा करणारी ही कवयित्री. अतिशय सकारात्मक असा हा कविता संग्रह निसर्गावरचं प्रेम, भावभावनांचे गुंते अलगद सोडवून नवी सकारात्मकता देणाऱ्या या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्याची मी मान्यवरांना विनंती करते. जगणाऱ्या वैशालीच्या इतरांनी पुस्तक वाचल्यावर लेखक आणि कवींना अतोनात कष्ट घ्यावे लागतात. या कष्टांचा आणि संघर्ष जो काही अनुभव आहे आपल्यासोबत आपल्या समोर मांडण्यासाठी मी या कविता
त्यामुळे तुम्हा सगळ्यांना भेटताना भेटायची खूप उत्सुकता होती. मागच्या संमेलनात मी येऊ नाही शकले, पण तरीही यावेळेला येताना असं होतं की मी बहुधा ऑड मॅन आऊट तर नाही होणार ना. पण जसं कल्पना त्यांनी सांगितलं तसं तुमच्यापैकी प्रत्येकाने इतकं प्रेमाने मला जवळ केलं आहे, इतकं प्रेम दिलं आहे भरभरून या अगदी 1.5-2 दिवसामध्ये की मी आता माझी ओळख पुस्तकप्रेमी सदस्य असंच सांगीन, एवढा मला त्याचा नक्की हे झालं आहे. गुजरातमधून असल्यामुळे आमच्या इथे जास्त सगळं रोजच्या बोलीभाषेत पण सगळं गुजरातीच बोलावं लागतं. पण माझ्या आईवडिलांनी पहिल्यापासून ठरवलं होतं की आपल्या मुलांना मराठीमध्ये शिकवायचं. त्यामुळे गुजरातमध्ये असूनसुद्धा पूर्ण 12वीपर्यंतचं माझं शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं आहे. आणि आणखीन एक गोष्ट आपण सगळे प्रत्यक्ष उपस्थित आहात म्हणून सांगायला मला आवडेल की गुजरात बोर्डाच्या आजवरच्या इतिहासात मराठी माध्यमात शिकून संपूर्ण गुजरातमध्ये पहिली आलेली मी आजवरची एकमेव विद्यार्थिनी आहे. आणि धन्यवाद. आणि माझी आई गुजराती शाळेत शिक्षिका आहे, त्यामुळे तिने आम्हाला गुजराती वाचनाचं पण तितकंच वेड लावलं. आणि घरी मराठी गुजराती दोन्ही वाचन वडील आमचे स्वतः लायब्ररीमध्ये जाऊन आम्हाला बसवायचे आणि सांगायचे ही पुस्तकं वाचा आणि तासभरानंतर घ्यायला यायचे. म्हणजे तासभर कंपल्सरी तिथे बसून वाचणं आम्हाला भाग होता. असं करून ती आवड निर्माण झाली. आणि शाळेमधल्या सगळ्या शिक्षकांनी मार्कांच्या पुढे जाऊन मराठी भाषेची गोडी आम्हाला लावली. म्हणून त्या सगळ्या शिक्षकांचे खूप मनापासून आभार मानेन मी की त्यांचा खूप याच्यामध्ये मोलाचा वाटा आहे. आज अरुण म्हात्रे सर इथे बसलेत समोर. मुंबईमध्ये एक कविता सादरीकरणाचा कार्यक्रम झाला होता, स्पर्धा होती रादर, आणि परीक्षक होते म्हात्रे सर आणि त्यांच्या हस्ते मला द्वितीय पारितोषिक कविता सादरीकरणाचं मिळालेलं आहे. 1995-96 ते 2016 हा माझ्या आयुष्यातला काळ प्रचंड संघर्षाचा होता. म्हणजे त्यावेळेला मी कुठे आहे काय आहे समजू नये इतका संघर्ष होता आयुष्यामध्ये. आणि त्यावेळेला मला साथ दिली फक्त पुस्तकांनी, शब्दांनी, कवितांनी. आणि आज तुमच्यासारख्या सगळ्या शब्दप्रभूंच्या समोर माझ्या पुस्तकाचं प्रकाशन होतं आहे, ह्याचा आनंद मला शब्दात वर्णवता येत नाही आहे. त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार. जास्त काही बोलत नाही, फक्त माझी कविता घरकुल माझ्या पुस्तकातली शेवटची कविता आहे. प्रज्ञाताईंनी सांगितलं तसं भावमंजिरी म्हणजे आजूबाजूचं जे काही जग मी टिपलं आणि ते टिपताना जे काही भाव माझ्या मनात उमटले त्याची तुळस रूपाने म्हणजे कविता रूपाने तुळस मी तुमच्यापुढे ही सादर केलेली आहे. तो एक घरकुल माझं नावाची माझी शेवटची कविता आहे. आणि माझ्या ह्याच्यामध्ये 71 कविता आहेत, त्यातल्या 50 कविता वृत्तबद्ध कविता आहेत. तर फक्त त्यातल्या शेवटच्या 4 ओळी वाचते आणि मी थांबते. संपूर्ण कविता वाचत नाही. माझं पुस्तकही बाहेर अवेलेबल आहे, तुम्ही ते घेऊन वाचू शकता. माझ्या संपूर्ण पुस्तकात माझी कवितेमागची प्रेरणा, संपूर्ण प्रवास कसा झाला, गुजरातमध्ये राहून सुद्धा मला ही इतकी सगळी शिकण्याची किंवा करण्याची प्रेरणा कोणी दिली, या सगळ्याचा त्याच्यामध्ये खूप विस्तृतपणे मी उल्लेख केलेला आहे. आणि तुम्हाला तो वाचायला नक्की आवडेल माझा प्रवास. फक्त शेवटच्या 4 ओळी वाचते. संस्कारांची वात पेटते देव्हारी माझ्या, संस्कारांची वात पेटते देव्हारी माझ्या, तेल घालते समर्पणाचे दिव्यात देहाच्या, सत्कर्माचे गोंधण पुरते वरती आत्म्याच्या, सत्कर्माचे गोंधण पुरते वरती आत्म्याच्या, होते शेवट सुरेल गाणे जगण्याचे माझ्या, होते शेवट सुरेल गाणे जगण्याचे माझ्या. तुम्हा सर्वांच्या साथीने हे गाणं अधिकाधिक सुरेल होत राहू दे. आणि कथांवर पण माझं काम सुरू आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा पाठीशी असतील तर कदाचित पुढच्या संमेलनामध्ये कथासंग्रह येईल अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करते. खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद वैशालीताई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुमच्याकडे 2 रुपये असतील तर त्यापैकी 1 रुपयाची भाकरी विकत घ्या आणि 2 रुपयाचं पुस्तक विकत घ्या, कारण भाकरी तुम्हाला जगवेल आणि पुस्तकं तुम्हाला जगायचं कसं हे शिकवतील.
अशी बरीच पुस्तकं आपल्यासाठी उपलब्ध आहेत. आपण मोठ्या मनानं त्यांचा स्वीकार कराल आणि लिहित्या हातांना प्रेरणा द्याल असं सर्वांना आवाहन करते. आणि पुस्तक प्रकाशनाचा हा सोहळा आता इथे विराम घेतोय. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावं. यानंतर या कार्यक्रमाची धुरा मी श्रेयाताईकडे देऊ इच्छिते. आपल्या सर्वांचा उत्साह, आपल्या सर्वांचा आनंद असाच द्विगुणित होत राहील अशी आशा व्यक्त करून मी थांबते. धन्यवाद. प्रकाशनाचा सोहळा अजून संपलेला नाही. आरतीत तेवे माझ्या मंद ह्या व्रताची समयी, तुळशीचे रोप माझे उंच आभाळात जाई. मीच ओलांडले मला सोबतीस माझा सखा, येई कवेत आकाश झुले उंच माझा झुला. असं हृदयाला भिडणारं, आर पार जाणारं काव्य लिहिणारे प्रतिभावंत कवी अरुण म्हात्रे सर आपल्या समवेत आहेत. ह्याचा आपल्याला सर्वांनाच खूप आनंद आणि अभिमान वाटतो. मी म्हात्रे सर अरुण सरांना सांगेन की त्यांनी व्यासपीठावरती यावं. पुढच्या प्रकाशन सोहळ्यासाठी पाहुणे म्हणून, मान्यवर म्हणून अरुण सरांना आमंत्रित करते. मंजिरीताईंबद्दल मगाशी आपण म्हटलं की 7 भाषा त्यांना येतात. तसंच आणखीन एक आपल्याकडे एक व्यक्तिमत्व आहे की जे भाषा अशी कुठचीही लिलया बोलू शकतो. आणि मुख्य म्हणजे मराठी भाषा 7 समुद्रापलीकडे पोचवावी ह्याच्यासाठी विशेष अथक आणि मुख्य म्हणजे खूप प्रेमाने विनामूल्य प्रयत्न करत असतो असा संगणक तज्ज्ञ कौशिक लेले. येस. चायनीज, तामिळ, गुजराती अशा अनेक भाषांवरती त्याचं प्रभुत्व आहे. IT क्षेत्रात महत्त्वाच्या पदावर काम करायचं, रात्रंदिवस तिथे काम करायचं, यातून पुस्तकप्रेमी समूहासाठी पण भरपूर काम करायचं आणि असं ते जादूसारखं सगळं काम लिलया पूर्ण करायचं. अशी जादू करणारे जादूगर म्हणजे सचिन केळकर यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. त्यांना प्रवासाची अत्यंत आवड आहे आणि ते नुसते प्रवास स्वतः करत नाहीत तर इतरांनीही प्रवास करावा, त्याच्यातलं सौंदर्य आणि आनंद त्यांना मिळावा ह्याच्यासाठी त्यांना मार्गदर्शन पण करतात. गाण्याची उत्तम आवड आहे आणि उत्तम गायक म्हणजे गाणं म्हणणं हे त्यांचं एक प्रेम आहे. मिश्किलपणाने बोलायचं आणि तसंच लिहायचं हे सोपं नाही आहे. त्यासाठी देवाची वेगळी देणगी लागते. तारक मेहता का उलटा चष्मा तुम्ही बरेच जणांनी बघितलं असेल आपल्या यूट्यूबवर म्हणा किंवा दूरदर्शनवरती. तर तसा एक उलटा चष्मा असलेली एक लेखिका आपल्याकडे आहे. ती म्हणजे सारिका कुलकर्णी. बेधुडे 5 ह्या पारितोषिक विजेत्या कथासंग्रहाची लेखिका. तिला मी व्यासपीठावरती आमंत्रित करते. आज चष्मा लावला नाही. शिक्षण क्षेत्रात खूप मोठी कामगिरी करतात पण त्याचा एका शब्दानेही कधीही उल्लेख होऊ देत नाहीत. आपल्या पुस्तक परिचयाच्या रोजच्या पोस्टचं फेसबुकवरती निरलसपणे सातत्याने निरंतर असं लिंक पोस्ट करत असतात. हे डॉक्युमेंटेशनसाठी आणि डेटासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याच्यातून आपण डेटा एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. खूप मोठं काम आहे. गीतेवर सुद्धा ज्यांचा अभ्यास आहे केदार मारुलकर यांना मी आमंत्रित करते व्यासपीठावरती. आणि पुस्तक प्रकाशनाच्या या सोहळ्याच्या पुढच्या भागाची धुरा कवी आणि गझलकार जे हल्ली समूहावरती फारशा कविता आणि गझल पोस्ट करत नाहीत अशी माझी त्यांच्याकडे तक्रार आहे माझी त्यांच्याबद्दल. त्यांनी असं पुन्हा त्यांच्या गझला पोस्ट कराव्यात पुस्तकप्रेमी समूहावरती. असे प्रदीप तळेकर यांना मी आमंत्रित करते. हे सूत्रसंचालन ते पुन्हा पुढे घेऊन जातील.
सर्वांना नमस्कार. खसखस पिकवणारे अविनाश झाले, गोड गोड बोलणाऱ्या श्रेयाताई झाल्या आणि प्रज्ञाताई पण सुंदर सूत्रसंचालन केलं. आता सूत्रसंचालन कसं नसावं हा पण धडा तुम्हाला मिळायला पाहिजे. सर्व मान्यवरांना नमस्कार. पुढचं प्रकाशन ज्यांचं आहे ते आहेत मुंबईच्या सारिका कंदलगावकर. ताई मुंबईहून आलेल्या आहेत आणि शिक्षिका आहेत. 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना त्या सायन्स आणि मॅथ्स शिकवतात. या विषयाचा माझा फारसा परिचय नाही. लॉकडाऊनमुळे बरेच तोटे झाले हे जरी खरं असलं तरी लॉकडाऊनचे फायदे सुद्धा खूप आहेत. आपला पुस्तकप्रेमी हा समूह हा असाच एक मोठा फायदा आहे. तर या लॉकडाऊनमध्ये बरेच हात लिहिते झाले. मोकळ्या वेळात काय करायचं तर काहींनी तो वेळ सत्कारणी लावला. असंच सारिकाताईंनी सुद्धा लिहिणं सुरू केलं आणि त्यांना शोध लागला की येस आपण पण लिहू शकतो. असंच पोस्ट करता करता सोशल मीडियावर पोस्ट करता करता त्यांच्या लिखाणाने छान वळणं घेतली. कथा, लघुकथा, दीर्घकथा असा त्यांचा प्रवास चालू झाला आणि यातूनच थोडं तुझं थोडं माझं या नावाचं एक छोटं पुस्तक आलं. प्रिंट ऑन डिमांड असल्यामुळं फारसं काही लोकांपर्यंत पोहोचलं नाही. पण नंतर नितीनजी हिरवे यांच्या संवेदना प्रकाशन यातर्फे समर्थांची लेख हे त्यांचं पहिलं ऑफलाईन पुस्तक आलं आणि त्यांना लेखिका ही पदवी प्राप्त झाली. आणि आता आजचं जे प्रकाशित होणार आहे ते पुस्तक देवी रक्षती रक्षितः. देवी रक्षती रक्षितः. देवीचं रक्षण केलं तर देवी आपलं रक्षण करेल असा याचा ढोबळ अर्थ असावा. ताई सांगतीलच त्यांच्या मनोगतामध्ये. देवीच्या शक्तिपीठांवर आधारित हे पुस्तक आहे आणि शांभवी ही या पुस्तकाची नायिका आहे. शक्तिपीठांचा तांत्रिक शोध ती घेत आहे. तर सगळा प्रवास या पुस्तकामध्ये त्यांनी छान रेखाटला आहे. आपण जरूर हे पुस्तक विकत घेऊन वाचावं. ताईंना त्यांच्या पतिराजांची आणि लाडक्या लेकीचं प्रोत्साहन लाभलेलं आहे. तसंच माहेर आणि सासर या दोन्ही कुटुंबांकडून कौतुक लाभलेलं आहे, प्रेरणा मिळालेली आहे. तर मी ताईंना या पुस्तकामध्ये शुभेच्छा देतो आणि मान्यवरांना या पुस्तकाचं प्रकाशन करावं असे. सर्व मान्यवरांचे धन्यवाद आणि मी
सारिकाताईंना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. खूप छान वाटतंय इथे मी सध्या आहे आणि आपण ज्यांना फक्त म्हणजे मी लहानपणापासून पुस्तकं वाचते, तर ज्यांचं नाव आपण लहानपणापासून बघत असतो, वाचत असतो, त्यांना कुठेतरी बघत असतो. त्या शुचिताताई माझ्या समोर आहेत, अंगावर शहारे आलेत माझ्या की त्यांच्या समोर मी बोलते. अनिल मेहता सर आहेत की ज्यांच्या प्रकाशनाची अनेक पुस्तकं मी वाचलेली आहेत. बाजूला अशोक म्हात्रे सर बोलतायत, बसलेत. म्हणजे ह्या एवढ्या सगळ्यांसमोर मी बोलणं म्हणजे काहीतरी मूर्खपणा आहे, बट स्टील पुस्तक लिहिण्याचा केलेला आहे तर त्या पुस्तकाबद्दल बोलण्याचा सुद्धा हक्क आहे असं धरून मी बोलायला सुरुवात करते. माझ्याबद्दल सांगायचं म्हणजे वाचन वेळ एवढं होतं की लहानपणी आपण ते बघतो ना की एखादा कागदाचा चपटा जरी पडलेला असेल तरी तो वाचल्याशिवाय सोडायचं नाही, एवढी घाणेरडी सवय होती. ती सवय वाढत वाढत गेली. पण कधी मी लिहू शकेन असं मला आयुष्यात वाटलं नव्हतं, कारण साधे निबंध जरी असतील ना शाळेतले ते सुद्धा मी माझ्या वडिलांकडून किंवा काकाकडून लिहून घ्यायचे, एवढा मला लिखाणाचा कंटाळा होता. आणि आता सध्या आमच्या ग्रुपमधली लोक मला म्हणतात की आता बस झालं लिखाण, थोडासा ब्रेक घे. तर हा छोटासा प्रवास आहे. आवड जी मला आहे की गोड किंवा अशा ज्या गोष्टी असतात त्यांची मला फार आवड आहे. आणि त्याच म्हणजे आता मी माझ्या प्रस्तावनेत थोडंसं सांगितलेलंच आहे की एक स्वप्न पडलं होतं मला, एका मुलीचा बळी दिला जातोय. आणि हे जेव्हा मी माझ्या घरातल्यांशी डिस्कस केलं की माझा नवरा आणि माझ्या मुलीची मला ह्या प्रयत्नात म्हणजे खूप साथ असते, सतत सुचवत असतात की तू या विषयावर लिही त्या विषयावर लिही. आमचं जेव्हा हे डिस्कशन झालं त्याच्यातून मग एक तिने मला खूप काही काही सांगितलं की देवीची तांत्रिक पूजा केली जाते वगैरे वगैरे. 52 शक्तिपीठं, त्याच्यावरून आम्ही 10 महाविद्यांवर आलो आणि 10 महाविद्यांनंतर आम्ही देवीच्या 4 तांत्रिक शक्तिपीठांपर्यंत आलो. हा जो प्रवास होता तो माझ्यासाठी अजिबात सोपा नव्हता, कारण आजकाल आपण अशा देशात राहतो की जिथे आपल्या धार्मिक आणि म्हणजे कोणत्याही भावना पटकन कोणत्याही गोष्टीवरून दुखावू शकतात. कोणाच्याही भावना न दुखावता मला हे पुस्तक लिहायचं होतं. बरेचसे प्रयत्न केले आणि मी म्हणेन की ह्याच्यासाठी मला देवीने साथ दिली, कारण प्रस्तावना कोणाची घ्यावी असा माझ्या डोक्यात विचार होता. चंद्रशेखर सरांना अशी घाबरतच मी विचारलं की सर तुम्ही प्रस्तावना द्याल का. दुसऱ्या मिनिटाला त्यांचा होकार आला. विजयराज सरांनी, बोधनकर सर जे आहेत त्यांनी कथा वाचली होती. वाचल्यावर मला सांगितलं की कथेचं मुखपृष्ठ फक्त मीच करणार. समोरून मदतीचे हात येत गेले आणि हे पुस्तक होत गेलं. कसं वाटलं, काय वाटलं, सध्या तर मी काहीच नाही बोलू शकत आहे. जे वाचतील ते नक्कीच सांगतील. एवढं बोलून मी फक्त इथे माझं जे काही 4 शब्द 2 शब्द आहेत ते थांबवते. धन्यवाद. खूप खूप अभिनंदन आणि सारिकाताईंना शुभेच्छा. यानंतर ज्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होतंय त्या आहेत मंजिरीताई धामणकर. समूहाला परिचित आहेतच ताई. समूहातील ज्येष्ठ कवयित्री, लेखिका, गायिका, समीक्षक, संगीतकार, अभिवाचनकार, बरंच काही अशा प्रतिभावंत मंजिरीताई. प्रत्येक संमेलनामध्ये त्यांचा काही विशेष कार्यक्रम असतो, एक स्लॉट त्यांच्यासाठी रिझर्व्ड असतो. लोणावळ्यामध्ये पहिल्या संमेलनामध्ये आशना हा कार्यक्रम त्यांनी सादर केलेला होता आणि दुसऱ्या संमेलनामध्ये श्रेयाताई आणि मंजिरीताईंनी टागोरांच्या कविता छान पद्धतीनं आपल्याला ऐकवल्या होत्या. त्यांचं आजचं जे पुस्तक प्रकाशित होतंय त्याचं नाव आहे अनुभाषिते. विविध विषयांवरील निवडक संस्कृत सुभाषितांचा पद्यरूप अनुवाद आणि त्याचा सविस्तर अर्थ असं या पुस्तकाचं स्वरूप आहे. रविवार सकाळमध्ये 2024 साली त्या हे सदर लिहित होत्या, त्याचंच हे संकलन आहे. या पुस्तकाला प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवयित्री डॉक्टर संगीता बर्वे
संस्कृत अभ्यासक डॉक्टर लिली जोशी, क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांचे अभिप्राय आहेत आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे चीफ मेंटर व संस्कृत तज्ज्ञ डॉक्टर विवेक सावंत यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभलेली आहे. येत्या रविवारी 22 जूनला या पुस्तकाचं प्रकाशन डॉक्टर देगलूरकर, डॉक्टर राजा दीक्षित आणि मंगलाताई गोडबोले यांच्या शुभ हस्ते होणार आहे. तत्पूर्वी आपल्या पुस्तकप्रेमींच्या स्नेह मेळाव्यामध्ये म्हणजेच माहेरी आजच्या या पुस्तकाच्या होणाऱ्या प्रकाशनाला त्यांच्या लेखी विशेष आणि वेगळं असं महत्त्व आहे. मंजिरीताईंची यापूर्वी उन्मेष मंजिरी, आत्मन, भज गोविंदम, अनुनाद, अष्णा ही पुस्तके तसंच 16 भाषांतरित पुस्तके प्रकाशित आहेत. तर अशा या प्रतिभावंत मंजिरीताईंच्या नवीन पुस्तकाबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. मी पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती करतो की अनुभाषिते या पुस्तकाचं प्रकाशन त्यांनी करावं. त्यांना मी आता विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. सर्वप्रथम कृष्णा सरांचे मी आभार मानते, कारण माझं हे पुस्तक प्रकाशनासाठीची विनंती म्हणजे वराती मागून घोडं होतं, पण तरी त्यांनी मला परवानगी दिली इथे प्रकाशन करायला, कारण ह्या इतक्या रसिक साहित्यप्रेमींच्या मेळाव्यात याचं प्रकाशन होणं मला फार महत्त्वाचं वाटतं. पुढच्या रविवारी आहेच प्रकाशन समारंभ पुण्यात दामले हॉलला. त्यासाठी तुम्हा सर्वांना मी आमंत्रित करतेच, त्या अवश्य या, कारण तिघही पाहुणे मला इतके छान मिळालेत की त्यांचं मनोगत ऐकणं ही सुद्धा एक छान मैफिल असेल. तर संस्कृत, मला भाषांची पहिल्यापासून आवड आणि संस्कृतवर तर विशेष प्रेम. सुभाषितं हा अत्यंत आवडीचा विषय, त्यामुळे खूप सुभाषितं पाठही होती आहेत आणि आवडलेली सुभाषितं मी लिहून पण ठेवायची. तर मला असं मनात आलं की ह्याची एक लेखमाला झाली तर बरं होईल, म्हणून सकाळच्या संपादकांना सम्राट फडणीसांना विचारलं. त्यांनी परवानगी दिली आणि 2024 साली दर रविवारच्या सप्तरंग पुरवणीमध्ये माझं हे सदर येत होतं. विविध विषयांवरची सुभाषितं, त्याचा, आणि मला असं वाटलं की नुसती सुभाषितं आणि त्यांचे अर्थ असे असलेली अनेक पुस्तकं आहेत, मी तिथूनही कॉपी पेस्ट करून मी सहज सदर लिहू शकते. मग माझं त्याच्यामध्ये योगदान काय? तर आता माझे काय काय तुम्ही आशना बिशना ऐकलंय, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की मला ते जरा चालीत किंवा त्या मीटरमध्ये करायची जरा खोड आहे. तर म्हणून मी त्या सुभाषितांचा सुद्धा पद्यरूप अनुवाद मी केला मराठी मध्ये. म्हणजे मग ते सुभाषित, त्याच्या खाली त्याचा पद्यरूप अनुवाद मी केलेला आणि त्याचा सविस्तर अर्थ, असं ह्या पुस्तकाचं स्वरूप आहे. आणि अनु हा जो एक उपसर्ग लागतो, त्या अनु या उपसर्गाचा अर्थ आहे पाठीमागून येणारं, मागोमाग येणारं. तर त्या संस्कृत सुभाषितांच्या मागोमाग आलेली माझी ही मराठी भाषितं, म्हणून पुस्तकाचं नाव ठेवलं अनुभाषितं. आणि गंमत, एक विषय सांगायला पाहिजे की हे पुस्तक खूप प्रेमाने प्रकाशित करेल असा प्रकाशक मला हवा होता. आणि आपल्या पुस्तकप्रेमी समूहातलेच, आता मला वाटतं नाही आहेत त्या समूहात, पण बिपिन बाकळे, त्यांना मी विनंती केली आणि ते नाशिकमध्ये, मी पुण्यात, पण इतकं सगळं सुरळीत झालं. त्यांनी फार सुंदर ते पुस्तक काढलंय देखणं, आणि मी पण ते इथे आल्यावरच बघितलं पहिल्यांदा. अविनाशजींचे मनपूर्वक आभार, कारण त्यांनी ती वाहकाचं काम केलं, पुस्तकं माझी आणली इथपर्यंत. आणि हे करता करताना इतक्या वेगळ्या वेगळ्या, आपल्याला बऱ्याच वेळेला शेवटचा तुकडा माहिती असतो, म्हणजे मिष्टान्न मितरे जनाहा,
किंवा शिरसी मालिख मालिख मालिख, पण ते संपूर्ण सुभाषित काय आहे ते तुम्हाला या पुस्तकामध्ये वाचायला मिळेल. आणि मी अगदी एकच सुभाषित वाचून दाखवते. याचं कारण म्हणजे प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, या म्हणीचा अर्थ सांगा बरं मला. हां, तर ते कसं चुकीचं आहे? बरोबर आहे. अगं माझी पण ते सुभाषित वाचेपर्यंत अशीच धारणा होती, पण मूळ सुभाषित काय? हां, एक वेळ, करेक्ट. त्या शिक्षिका आहेत त्यामुळे त्यांना माहिती आहे. तर ते कसं आपण चुकीच्या अर्थाने ती म्हण वापरतो तेवढं एक फक्त सुभाषित, माझा अनुभाषित आणि त्याचा अर्थ हे सांगते. लभेत सिकतासु तैलमपि यत्नतः पीडयन् पिबेच्च मृगतृष्णिकासु सलिलं पिपासार्दितः कदाचिदपि पर्यटन शशविषाणमासादयेत् न तु प्रतिनिविष्ट मूर्खजन चित्तमाराधयेत्. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळेल, अथवा पिऊनी मृगजळ तहानही शमेल, किंवा हिंडुनी सशाचे शिंगही मिळेल, परी हृदय मूर्खाचे ना कधीही हो वळेल. असा त्याचा अर्थ आहे की निकराचे प्रयत्न केले तर काहीही अशक्य नाही, अशा अर्थाने आपण या सुभाषिताचा पहिला चरण वापरतो, पण वास्तविक त्याचा संदर्भ अगदी वेगळा आहे. सुभाषितकार म्हणतो की एक वेळ खूप प्रयत्नांनी वाळूचे कण रगडून तेल काढता येईल किंवा मृगजळ पिऊन तहान भागवता येईल, खूप हिंडून फिरून कदाचित सशाचं शिंग देखील मिळवता येईल, पण मूर्ख माणसाच्या मनाचं समाधान कधीही करता येणार नाही, त्याचं मन कधीही वळवता येणार नाही. याचाच अर्थ जगात जे सर्वतः अशक्य आहे, म्हणजे एक वेळ सूर्य पश्चिमेला उगवेल पण असं आपण म्हणतो, ते कदाचित होऊ शकेल, पण मूर्ख माणूस कदापि बदलणार नाही. तर असे अनेक आपले जे पारंपरिक किंवा परंपरागत कल्पना आहेत, प्रथा आहेत, त्याला कदाचित छेद मिळेल किंवा काहीतरी जाणून घेण्याची उत्सुकता असते, ते तुम्हाला या पुस्तकातून मिळेल. ह्या पुस्तकाची मूळ किंमत 250 आहे, आज ते सवलतीच्या दरात 200 रुपयात उपलब्ध आहे, तर आपण जरूर ते घ्या. धन्यवाद. अहो परवानगी आहे का घंटी वाजेल? मला नाही करायचं ते. आता मूर्खपणाचं वाचलं मी ना एक ते कालिदासाचं हे वाचते. हां, कालिदासाबद्दल एक प्रकरणच त्याच्यामध्ये दिलेलं आहे मी. नाही, कालिदास हे वेगळंच हे आहे. हो, कालिदास हा राजा भोजाच्या पदरी होता असं मानतात, आणि स्वतः राजा भोज अत्यंत विद्वान, कलासक्त आणि रसिक होता. तो कधी पहिले चरण तर कधी शेवटचे चरण देऊन इतर कवींना बाकीचे चरण रचायला सांगायचा. त्याबद्दलच्या बऱ्याच कथा, दंतकथा आहेत. एकदा राजाने ठाठम ठठम ठम ठठठम ठठम ठहा असा चौथा चरण दिला आणि पहिले 3 चरण रचायला सांगितले. कालिदासाने बघा कसे रचले. राजाभिषेके जलमाहरंत्याः हस्ताच्युतो हेमघटो युवत्याः सोपान मार्गेण करोति शब्दम ठाठम ठठम ठम ठठठम ठठम ठहा. आता माझा अनुभाषित. राजाच्या स्नानास्तव पाणी घटात आणत होती तरुणी, उतरत असता जिन्यावरून सुवर्ण घट पडला हातातून, गडगडताना ध्वनी उठला हा ठाठम ठठम ठम ठठठम ठठम. आत्ता जे कालिदासांचा जो उल्लेख झाला, मला तर वाटतं याच्यामध्ये राजा कवी आहे, कारण राजाने ती लगावली आधी प्रसिद्ध केली, पब्लिश केली, आणि नंतर मग कवीने त्या लगावलीवर काही लिहिलं. असो,
अतिशय बहारदार असा हा प्रकाशन सोहळा झालेला आहे. तब्बल 11 पुस्तकं आज या ठिकाणी प्रकाशित झालेली आहे. सर्व लेखकांचं, कवींचं, कवयित्रींचं हार्दिक अभिनंदन. आणि मी प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांतर्फे हेमंतजी खेर यांना इथं व्यक्त व्हायला विनंती करतो. सर्वांचं मनोगत होऊ शकत नाही, तर प्रातिनिधिक स्वरूपात हेमंतजी आपल्यासमोर व्यक्त होतील. नमस्कार. मंचावरचे आणि मंचाच्या समोरचे दोन्ही मान्यवरांना नमस्कार करून मी जे लग्न झालेलं आहे, मंडळी जेवणाची वाट बघतायत आणि मध्येच कोणीतरी आभाराचं किंवा दुसरं कसलं तरी चराट सुरू करावं तसं तुम्हाला वाटेल, पण बहुतेक वाचलेली जी 5 मिनिटं होती ती माझ्या वाट्याला आलेली आहेत. आजचा जो कार्यक्रम होता पुस्तक प्रकाशनाचा, तो अतिशय चांगला झाला. त्याचं म्हणजे 11 पुस्तकं इतक्या वेळात कशी प्रकाशित होतील हा जो प्रश्न होता तो अतिशय चातुर्याने आणि अतिशय चांगल्या रीतीने संपवला आणि कुणालाही ह्याच्यात वाईट वाटलं नाही, उलट आनंद झाला. हे फार मोठं कौशल्य आयोजकांनी दाखवलेलं आहे, त्याच्यामुळे प्रथम त्यांचे आभार. त्याच्यात योगायोग असा असतो बघा, नातू साहेबांनी एक पुस्तक कोल्हापूरला प्रकाशित केलं होतं. आम्ही बँक ऑफ इंडियात आम्ही तो कार्यक्रम केला होता. मी होस्ट होतो त्या कार्यक्रमाचा, बँक ऑफ इंडियात झाल्यामुळे, आणि त्या पुस्तकाचं नाव होतं होस्ट इज घोस्ट. आणि म्हणून त्यांना बहुतेक सगळी भूतं चांगली वाटत असावीत. आता प्रत्येक पुस्तकाबद्दल मला काही बोलता येणार नाही, पण प्रातिनिधिक स्वरूपात मी असं म्हणतो की आज काही पैलेटकर होते, काहींचा दुसरा अटेम्प्ट होता आणि काहींची त्याच्या पुढची मजल होती. तर मी असं म्हणेन सगळ्यांच्या तर्फे की असेच लिहिते राहा, अशाच प्रकाराने ग्रंथनिर्मिती, पुस्तक निर्मिती होत राहो. आणि कसं असतं की सगळ्याच पुस्तकात सगळंच चांगलं असतं असं नाही, सगळ्याच पुस्तकात सगळं वाईट असतं असं नाही. अनेक ठिकाणी खूप सोनं दडलेलं असतं, पण एक आपला आतला स्वर असतो तो आपण प्रकट करत असतो. आणि हा स्वर आता सायन्सच्या भाषेत आमच्या याच्यात रेझोनन्सची कल्पना आहे की तो झाल्यानंतर तो अल्टिमेट ह्याला जातं, रेझोनन्स मिळाला की. तर प्रत्येक लेखकाला आपला तो जो रेझोनन्स आहे तो मिळावा आणि ते जे काही अल्टिमेट आहे ते त्याच्या हातून कृतीत यावं अशी मी शुभेच्छा देतो. दुसरं एक थोडंसं बँक ऑफ इंडियातलं असल्यामुळे आमच्या आरती मॅडम, त्यांचं पुस्तकाच प्रकाशित झालं, खूप आनंद आहे. त्यांच्या बाबतीत मी एकच सांगेन की जो पुष्पा सिनेमातला जो डायलॉग होता की फूल नाही हम फायर है, तो त्यांनी सिनेमा यायच्या 20-25 वर्ष आधीच अंमलात आणलेला होता. आणि पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की काय परिस्थिती होती, पण खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि त्या बाबतीत थोडंसं पार्शालिटी म्हणून मी त्यांच्याविषयी बोललो, बँक ऑफ इंडिया असल्यामुळे. पण मगाशी बसलेलं असताना कविता संग्रह प्रसिद्ध झाले आणि खूप छान छान कविता ऐकायला मिळाल्या. म्हणजे असं झालं की पुस्तक चाळताना एखादी कविता वाचावी आणि ही छान आहे आणि तीच कविता इथे त्यांच्या भाषणात आली यावी, हाही योगायोग मला वाटतो. खूप छान आहे. खरं तर घरकुल कविता तुम्ही पूर्ण म्हणायला हवी होती, कारण पहिली कडवी तेवढीच चांगली आहेत. पण अर्थात आता असं आहे की प्रत्येकजण कात्री घेऊन आहे वेळेवर, आणि ही कात्री जी आहे ती योग्य आहे. गेल्या वर्षी आपण बघितलं की अनेक गोष्टीला न्याय देता आला नाही, पण ह्या वेळेला जास्त सुबकपणा आहे, त्याच्याबद्दल छान. आणि हा असाच सुबकपणा पुढचे 2 दिवस म्हणजे उद्याच्या दिवसापर्यंत राहावा. आज
सगळ्यांना व्यासपीठ आपण उपलब्ध करून दिलं. नुसतं पुस्तक प्रकाशनाचं नाही, पुस्तक विक्रीचंही व्यासपीठ आपण खुलं करून दिलं. त्याच्यानंतर आपलं मनोगत मांडायची सगळ्यांना तुम्ही त्यांना चांगली वेळ दिलीत. आणि ह्या सगळ्यामुळे सुंदर भावनांपासून, भूतांपासून पोस्टमार्टमपर्यंत आज सगळं झालं. पासबुकपासून पोस्टमार्टम हा असं म्हणता येईल प्रवास, पण तो फार चांगला आहे. बाहेर पुस्तकं आहेत, घ्या. आपण सगळ्या लेखकांना एनकरेज करूया. म्हणजे लिहिणाऱ्याच्या हातांना तुमच्या मनात स्थान द्या, लिहिणाऱ्यांच्या मनाला तुमच्या मनात स्थान द्या आणि लिहित्या हातांना पुस्तक घेऊन बळ द्या. एवढंच मी म्हणेन. धन्यवाद. याबरोबरच